दरम्यान एक मोठी बातमी आपण सध्या पाहतो दौंडमधून एक मोठी बातमी समोर येते। दोन गटांमध्ये तणाव झालेला आहे। व्हॉट्सअप वरती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने हा तणाव निर्माण झाल्याचं कळत आहे। दौंडमधली घटना असून दोन गटांमध्ये यामुळे राडा झालेला आहे। त्याचं कारण ठरलंय व्हॉट्सअप वरती एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आणि त्यावरूनच दोन गट एकमेकांना भिडलेत। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, सोशल मीडियावरून एखादा मेसेज व्हायरल होतो आणि त्यावरून तणाव होताना आपण पाहिलंय, त्याचंच हे मोठं रूप दिसतंय। नेमकं काय झालंय? नक्की आपण जर पाहिलं तर दौंडमध्ये आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा तणाव पाहण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज जो आहे तोही करावा लागलेला आहे। आपण जर पाहिलं तर आक्षेपार्ह पोस्ट जी आहे ती करण्यात आलेली होती आणि यावरून भावना ज्या आहेत त्या भडकल्या आणि दोन गट समोरासमोर आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आपण जर पाहिलं तर अनेक या घटनेचे पडसाद जे आहे ते पूर्ण दौंड शहर आणि दौंड तालुक्यामध्ये उमटलेले पाहायला मिळतात। कारण की अशा पोस्टमुळे भावना ज्या आहेत त्या दुखावल्या जातात आणि दोन गट आमने सामने येतात आणि अशा घटना घडतात। हे त्याचंच उदाहरण आहे। पोलिसांनी याच दोन्ही गटांवरती लाठीचार्ज केलेला आहे। अर्थातच धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। आपल्याकडून याची वेळोवेळी अपडेट घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।